धर्मनाथ बीज निमित्त नगर तालुक्यातील श्री क्षेत्र गोरक्षनाथगड मांजरसुंबा येथे धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झालेत। धर्मनाथ बीज निमित्त श्री क्षेत्र गोरक्षनाथगड मांजरसुंबा इथं धार्मिक उत्साहामध्ये उत्सव संपन्न। वारकरी संप्रदायाची मोडतोड करू नका, हरिभक्त परायण संतोष महाराज वनवे यांचं प्रतिपादन। अहिल्यानगर तालुक्यातील आदर्श आणि ग्रामविकासाच्या आदर्श पथावर असलेल्या मांजरसुंबा येथील श्री क्षेत्र गोरक्षनाथगडावर धर्मनाथ बीज उत्सव मोठ्या भक्तिभावानं, उत्साहामध्ये आणि धार्मिक वातावरणामध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीवर भाविकांनी दर्शन, अभिषेक, नामस्मरण आणि कीर्तनाचा लाभ घेत गोरक्षनाथ महाराजांच्या कृपेचा अनुभव घेतला। नाथ संप्रदायामध्ये धर्मनाथ बीजाला अत्यंत धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे। या दिवशी श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास नाथ संप्रदायाची दीक्षा दिली आणि भक्तांना आदेश दिला की हा दिवस दरवर्षी धर्मनाथ बीज उत्सव म्हणून साजरा करावा। या दिवशी उत्सव साजरा केल्यानं दुःख, दारिद्र्य आणि संकट दूर होतात, लक्ष्मीदेवी प्रसन्न होते आणि जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो अशी श्रद्धा भक्तांमध्ये आहे। उत्सवानिमित्त पहाटे श्री क्षेत्र गोरक्षनाथ महाराजांचा अभिषेक, महापूजा पार पडली। त्यानंतर सकाळी हरिभक्त परायण संतोष महाराज वनवे बीड यांचे भावनिक आणि प्रवचनमय कीर्तन आयोजित करण्यात आलं। कीर्तनानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळपासून सायंकाळपर्यंत गोरक्षनाथगड परिसरामध्ये भक्तिभाव, भजन, नामस्मरण आणि सत्संगाचं वातावरण अनुभवास आलं। या प्रसंगी कीर्तन दरम्यान हरिभक्त परायण संतोष महाराज वनवे यांनी आपल्या कीर्तनातून प्रेरणादायी विचार मांडले। ते म्हणाले की श्री क्षेत्र गोरक्षनाथगडाच्या माध्यमातून धार्मिकतेचा वारसा जोपासला जात आहे। हे निसर्गरम्य स्थळ भक्तांना समाधान आणि आनंद देणारं आहे। मनुष्याला जिवंतपणे स्वर्ग पाहायचा असेल तर गोरक्षनाथगडावर येणं आवश्यक आहे। ते पुढे म्हणाले की संत निळोबाराय यांच्या अभंगातनं देवाची आवड काय आहे हे समजतं। देवाला भाव महत्त्वाचा आहे। सध्या काही महाराज लोक वारकरी संप्रदायाची मोडतोड करत आहे। ही मोडतोड थांबवणं आवश्यक आहे। समाजानं एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे। अहंकार जवळ ठेवू नका। भजन कीर्तनातनं आनंद घ्या। कीर्तनातनं मनुष्य घडतो म्हणून वारकरी संप्रदाय जिवंत ठेवणं ही काळाची गरज आहे। संतोष महाराजांनी भक्तांना श्रद्धा भावानं देवाशी नातं ठेवण्याचं आवाहन केलं आणि वारकरी परंपरेचा सन्मान राखण्याचा संदेश दिला। गोरक्षनाथगडाची भूमी संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली असून या दिवशी संपूर्ण परिसरामध्ये जय गोरक्षनाथ, जय धर्मनाथ या जय घोषांनी वातावरण भक्तिमय झालं। भक्तांनी अभिषेक, दर्शन, नामस्मरण आणि महाप्रसादाचा लाभ घेतला। स्थानिक ग्रामस्थ, वारकरी संप्रदायाचे सदस्य आणि दूरदूरहून आलेले भाविक या कार्यक्रमात सहभागी झाले। या धार्मिक सोहळ्याला देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शंकर कदम, माजी सरपंच जालिंदर कदम, सचिव गोरक्षनाथ कदम, तसंच शिवाजी कदम, जयराम कदम, मारुती कदम, विलास भूतकर, राधाकिशन भूतकर, जालिंदर दुसुंगे, ईश्वर महाराज कदम, रामेश्वर निमसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। याशिवाय परिसरातील शेकडो भाविकांनी मोठ्या भक्तिभावानं सहभाग घेतला। नमस्कार, मी सलोनी खिंडारी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टुडे 24। अहिल्यानगर ही संतांचीच भूमी नाही तर इथे ऐतिहासिक खूप वारसा लाभलेला आहे। ऐतिहासिक ठिकाणांबरोबरच ऐतिहासिक मंदिरं देखील आपल्या अहिल्यानगर शहरात खूप मोठ्या प्रमाणात आहेत। त्याच मधील एक
अहिल्यानगर शहरातील आदर्श गाव मांजरसुंबा येथील गोरक्षनाथगड. आज आपण या ठिकाणी आलो आहोत कारण येथे धर्मनाथ बीच या ठिकाणी याचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात चालू होतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्सवाचं वातावरण या गडावरती आपल्याला पाहायला भेटतंय. आजूबाजूच्या गावातील काही नागरिक मोठ्या संख्येने आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी या मंदिरात भेट देत असतात आणि आपण याच गोष्टीचा आढावा घेणार आहोत. कारण गोरक्षनाथगड हे याला सोन्याचं गड असं म्हणून देखील ओळखलं जातं. पण हे का, याला कशा पद्धतीने ओळखलं जातं, याच काही गोष्टींच्या आणि काही प्रश्नांची उत्तरं आपण येथील ट्रस्ट कडून जाणून घेणार आहोत. तर जोडलेले राहा. आपल्यासोबत आता सरपंच आहेत रामभाऊ हिमशे, आपण त्यांच्याकडून पण काही जाणून घेणार आहोत. गडावरती गोरक्षनाथगड, आज तुम्ही नवनाथ बीज निमित्त या ठिकाणी आलेला आहात, तर काय तुम्हाला अनुभव आहे, कशा पद्धतीची संकल्पना, इथलं वातावरण काय सांगणार? दर सालाबाद प्रमाणे याही वर्षी नाथबीजीचं चांगल्या प्रकारे नियोजन ट्रस्ट मंडळ असेल, गावकरी असतील, तसेच नाथभक्त असतील यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून या ठिकाणी एक धार्मिकतेचं खूप चांगलं वातावरण आपल्या शहराच्या अगदी जवळ असणार या ठिकाणी तुम्ही बघितलं तर गोशाळेचं मोठ्या प्रमाणात असते, मोठ्या स्वरूपामध्ये गोशाळा या ठिकाणी झालेली आहे. आणि नाथ संप्रदायामध्ये गोमाता असं ज्या नाथ संप्रदायातून पुढे सांगितलं गेलं, आज गोरक्षनाथांनी आज जो महत्वाचा नाथ बीजाचा जो उपक्रम आहे, कार्यक्रम आहे, आज गोरक्षनाथांनी नाथांना दीक्षा दिली होती. आणि असाच हा इथला महिमा जर सांगायचं जर ठरलं तर अनेक भक्त या ठिकाणी मी बघितले. मी 14-15 वर्ष झाली या ठिकाणी सेवा करतो या ठिकाणी, आणि आपण कुठंतरी माथा टेकला पाहिजे. त्या आपलं एक जिथं आपल्याला आधार भेटतो, असं सर्व नाथ भक्तांसाठी इथं आल्यानंतर सर्व नाथ भक्तांच्या अडचणीवर इथं निवारा मिळतो असा विश्वास प्रत्येक नाथ भक्तांना आहे. आणि हा जो आज या कार्यक्रमाचं जे रूपरेषा जी मोठी होत चालली, येत्या काळातही इथले जे सेवक मंडळ आहेत हे अतिशय इथं आल्यानंतर प्रत्येक भक्ताला कुठल्याही प्रकारची काही अडचण असेल तर त्याला इथं मदत करतात, त्याला मार्गदर्शन करतात. इथं आलेल्या कुठल्याही व्यक्तीला हेडसोड केल्या जात नाही, त्याचा अपमान केला जात नाही. कुणी अडचणीत असतं, कुणाला वेगवेगळ्या प्रकारचे दोष असतात, ते दोषाचं इथं निवारण होतं. आणि मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना नाथ बीजीच्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. पण दिसतंय केलेलं भरपूर डेव्हलपमेंट झालेली आहे, कशा पद्धतीची झालेली आहे? अहमदनगर शहरात नागरिकांचा प्रतिसाद काय याला? अहमदनगर शहरापासून एक निवांत तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ, म्हणजे याला मिनी महाबळेश्वर आपण म्हणतो, तर असं या ठिकाणी हे ठिकाण आहे. तर या ठिकाणी नाथ भक्तांबरोबरच पर्यटकाची देखील व्यवस्था या ठिकाणी व्हायला पाहिजे. त्या माध्यमातून देवस्थानच्या वतीने पर्यटन खात्याला या ठिकाणी आम्ही प्रस्ताव दिला आणि पर्यटन खात्याने गार्डनचा प्रस्ताव या ठिकाणी 77 लाखाचा आमचा मंजूर करून प्रायोगिक तत्वावर या ठिकाणी गार्डनचं काम या ठिकाणी झालेलं आहे. आणि अजून बाकीच्या निधीसाठी आमचे प्रस्ताव या ठिकाणी शासन दरबारी प्रलंबित आहे. माझ्यासोबत आता गोरक्षनाथ गडावरील जयवंत अभंग महाराज आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून पण काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात. मला सांगा की हे मंदिर किती वर्षापासून या ठिकाणी आहे? तसं हे मंदिर अनेक युग उलटलीत, अनेक युगापासून म्हणजे गोरक्षनाथाने तपश्चर्या केलेली आहे. आणि ज्या काळास मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ जेव्हा भ्रमण करण्यासाठी निघाले त्यावेळेस त्यांनी जो मच्छिंद्रनाथाच्या झोळीमध्ये जो वीट होती सोन्याची, ती वीट होती, त्या विटेचा मोह मच्छिंद्रनाथांना झाला. तर त्यासाठी त्यावेळेस ती वीट गोरक्षनाथांच्या झोळीतून काढली आणि फेकून दिली. आणि गोरक्षनाथ त्यानंतर मग मच्छिंद्रनाथाने विचारलं गोरक्षनाथ, माझी सोन्याची वीट काय झाली? मग तो मच्छिंद्रनाथ एक प्रकारचा मोह झाला होता. मग त्या काळी गोरक्षनाथाने हा जो डोंगर आहे गर्भगिरीचा, हा पूर्ण सोन्याचा केला होता त्यावेळेस. आणि भाविक भक्त किती मोठे, कशा संख्येने या ठिकाणी येतात? भक्त लाखोच्या संख्येने येते इथे आजूबाजूच्या गावाची हो. बरं, हा उत्सव जो आज इथं होत आहे धर्मनाथ बीजचा, तर तो कशा पद्धतीने उत्सव साजरा केला जातो? एकदम प्रसन्न, म्हणजे तो वातावरण प्रसन्न होऊन जातं. कार्यक्रम असतो, तर कीर्तन वगैरे, भजन वगैरे असतं, महाआरती असते, अन्नदान होतं या ठिकाणी. बस व्यवस्थित. अजून काय बाबांच्या बद्दल सांगावं भरपूर आहे, तेवढा वेळ पण नाही आपल्याला. वैशिष्ट्य म्हणजे नाथांचं वैशिष्ट्य तर जो भक्त येतो त्याला त्याची प्रचिती मिळतेच. हा, आज गोरक्षनाथ गडावरती धर्मनाथ बीच या निमित्त आलेले भाविक भक्त आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून पण प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात. नमस्कार सर, मला सांगा धर्मनाथ बीच
ही कशामुळे साजरी केली जाते या गडावर? हे गोरक्षनाथाने जे धर्मनाथ होते त्यांना जे विद्या दिलेली आहे आणि तिने जे साजरे केलेलं आहे म्हणजे जे अन्नदानाचं त्यांना त्याच्यासाठी हा कार्यक्रम असतो. बरे, ते महाप्रसादाचं वगैरे नियोजन कशा पद्धतीचं असं? तुम्ही एक भाविक भक्त आहेत, तर तुम्ही दरवेळेस या ठिकाणी येतच असणार आहेत, तर कशा पद्धतीने हा सण उत्सव साजरा केला जातो? काय काय कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात? इथं वर्षभर कार्यक्रम चालू असतात, वर्षभर अन्नदान चालू आहे. आजचं मोठं अन्नदान असतं, वर्षभर अन्नदान चालू असतं. आणि या गडाला सोन्याचा गड असं पण म्हणून ओळखलं जातं, तर हे कशामुळे? जे मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ श्रीराज्यातून निघले तर श्रीराज्यातून महिना किनी त्यांना वीट दिली होती. ती वीट गोरक्षनाथ वधीच टाकून दिली. ती नंतर मग मच्छिंद्रनाथाला असं वाटलं, मग ते आक्रोश करायला लागली, माझी सोन्याची वीट गेली, सोन्याची गेली. मग गोरक्षनाथ म्हणे तू सोन्याची वीट काय म्हणतो, सोन्याचा डोंगरच करून देतो म्हणे. गोरक्षनाथाने सोन्याचा डोंगर करून दिला, तेव्हापासून याला सोन्याचा डोंगर म्हणतात. धन्यवाद. गोरक्षनाथ गडावरची कथा काय आहे आणि हे मंदिर इथं का स्थापित झालं याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला आता काकू सांगणार आहेत. आपण त्यांच्याकडून त्याच काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात. त्या आपण गोरक्षनाथ नाथांच्या खूप मोठ्या भक्त आहेत आणि त्या आपल्याला ती स्टोरी सांगणार आहेत. सर्वप्रथम नमस्कार काकू. गोरक्षनाथ गडावरची काय स्टोरी आहे, म्हणजे हे मंदिर किती वर्षापासून इथं आहे आणि कशामुळे इथं स्थापित झालं? या मंदिराची कथा म्हणजे या ठिकाणी गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ दोघही जण श्री राज्यातून आल्यानंतर इथे आले असताना मच्छिंद्रनाथाच्या मनात असं होतं की खूप मोठा भंडारा करावा आणि सर्वांना जेवायला बोलवावं. सर्वांना म्हणजे देव दानव मानवासहित सर्वांना जेवायला बोलवावं. गोरक्षनाथ म्हणाले ठीक आहे, काय हरकत नाही. गंधर्वांना बोलावलं, सर्वांना आमंत्रण दिले, पूर्ण भारतभर स्वर्गातही आमंत्रण दिले. सगळे लोक जेवायला आले असताना मग मोठा भंडारा केला. कुबेर दक्षिणा द्यायला होते, उपरिचर वसू होते, अष्टन सिद्धी इथे राबत होत्या, सटव्या राबत होत्या सडा सन्मार्जनासाठी. त्या अजूनही या ठिकाणी या डोंगरामध्ये राहतात. मग एवढा मोठा केल्यानंतर मग सगळे जेवले, सर्वांना दक्षिणा दिली, वस्त्र दिले, दान दिलं, सर्व निघून गेले. गेल्यानंतर मग गोरक्षनाथ, वृद्धेश्वर म्हणजे भगवान शिवजी, मच्छिंद्रनाथ आणि गहिनीनाथ या ठिकाणी राहिले. भगवान शिवजी म्हणाले की हे पहा, या गहिनीला तुम्ही चांगली विद्या शिकवा. पुढच्या जन्मी मी जेव्हा अवतार घेणार आहे निवृत्तीनाथाचा, त्यावेळेस ह्यांना गुरु करणार आहे. तुम्ही ह्याला चांगली विद्या शिकवा. मग या ठिकाणी गोरक्षनाथ गहिनीनाथाला 12 वर्ष विद्या शिकवत होते. हे स्थान अत्यंत पवित्र असं आहे. गहिनीनाथांना विद्या शिकवली. त्यानंतर गहिनीनाथांनी जी समाधी घेतली ती त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वतामध्ये घेतली आणि मच्छिंद्रनाथ सावरगावला निघून गेले. सर्वांनी ज्या ज्या ठिकाणी भगवान शिवजी वृद्धेश्वर म्हणजे म्हातारदेव या ठिकाणी ते निघून गेले. तर अत्यंत पवित्र असं क्षेत्र, या ठिकाणी विद्या शिकवली गेली आणि मग हे स्थळ गोरक्षनाथाचं म्हणून असं जाहीर झालं. अहमदनगर जिल्ह्यामध्ये याला खूप महत्व आहे. पूर्ण गर्भगिरीच्या डोंगरामध्ये नाथांनी आजही वस्ती केलेली आहे. विटे गावामध्ये चौरंगीनाथ आहेत, खाली मढीला काणिपनाथ आहेत, सावरगावला मच्छिंद्रनाथ आहेत, आडबंगेनाथ त्याच्या खाली आहेत, मीननाथ इथे जवळ आहेत या डोंगरावर. तर सर्वजण याच ठिकाणी राहिलेले आहेत. म्हणून गोरक्षनाथाचा डोंगर गर्भगिरी पर्वत अत्यंत पवित्र मानला जातो. गोरक्षनाथ इथे राहून गेले. 12 वर्ष गहिनीनाथांना विद्या शिकवली. हो. मग पुढच्या जन्मात म्हणजे ज्यावेळेस निवृत्तीनाथांचा अवतार झाला, ते ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत असताना व्याघ्र आडवा आला, भिवून पळाले असताना गुहेत गेले आणि गुहेमध्ये गहिनीनाथांची भेट झाली. मग जेवढं शांभवी वैभव होतं जे आदिनाथापासून प्राप्त झालेलं ते निवृत्तीनाथांना त्या ठिकाणी गहिनीनाथांनी दिलं. बाळा मी तुझीच वाट पाहत होतो, हे सगळं दिलं आणि नंतर मग गहिनीनाथ आपले तीर्थाटन करायला मुक्त झाले. हे सगळे सिद्ध आजही आहेत, चिरंजीव आहेत, सगळीकडे फिरून आणि जीवाचं दुःख, दारिद्र्य, संसाराचा ताप हरण करत आहेत. धर्मनाथबीचं महत्व काय आहे आणि आता गोरक्षनाथ गडावरती भाविक भक्त तुम्ही पाहिलेलेच आहेत. तुमच्या कीर्तनामध्ये कितीतरी भाविक भक्तांनी आनंद लुटला, नाचून टाळ्या वाजवून, तर याबद्दल काय वाटतं, काय सांगता? रामकृष्ण हरी. मी संतोष महाराज वनवे, मी बीडवरून या ठिकाणी कीर्तनाला आलेलो आहे. आमचे अतिशय जीवलग मित्र, हरिभक्तपरायण, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार ईश्वर महाराज कदम शास्त्रीजी यांच्या माध्यमातून या ठिकाणी मी श्री क्षेत्र गोरक्षनाथ गड, तालुका आणि जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी मी कीर्तनाला आलो होतो. खूपच अप्रतिम असं हे या ठिकाणी देवस्थान आहे. स्वर्गात गेल्यानंतर माणसाला जितका आनंद होईल तितका आनंद या ठिकाणी या गोरक्षनाथ गडावरती आल्यानंतर होतो.
खरं तर आज कीर्तनासाठी भाविकाची आवडी देवा हा अभंग घेतला होता. माणूस इथं आल्यानंतर भाविक झाला पाहिजे, इथं आल्यानंतर त्यांनी भजन केलं पाहिजे, इथं आल्यानंतर त्यांनी नामस्मरण केलं पाहिजे. आज खरं तर धर्मनाथ बीज आहे. सर्व नाथ भक्तांना माझी एकच विनंती, वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मत्स्येंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गायनी प्रती, अशी ही आपली वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. आणि त्या परंपरेनुसार आपण सगळ्यांनी जीवन जगलं पाहिजे आणि भाविक झालं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, भगवंतावरती श्रद्धा ठेवली पाहिजे. देवासाठी तुम्ही 2 पावलं टाकून जा, देव तुमच्या संकटात 10 पावलं टाकून आल्याशिवाय राहणार नाही. वृत्त संपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.